नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत सायन्स म्हणजे विज्ञान इयत्ता 9वी. याच्यामधील 10वा लेसन विद्यार्थी मित्रांनो पाहत आहोत आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच प्रगतीची नवी दिशा. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आताचं युग जे आहे ते संगणक युग आहे. म्हणजेच याच्यामध्ये संगणक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग बनलेला आहे. अन्न वस्त्र निवाराप्रमाणे ही सुद्धा एक मूलभूत गरज झालेली आहे. आपल्याला माहित आहे की 1946 साली संगणकाची पहिली पिढी जन्माला आली. त्याच्यानंतर आजतागायत म्हणजे 2021 पर्यंत या 5 पिढ्या 5th जनरेशन आपण पाहत आहोत. म्हणजे आपण जे कम्प्युटर वापरत आहोत ते 5th जनरेशनचं आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघतो. विद्यार्थी मित्रांनो बघा की विंडोज 10, विंडोज 7 किंवा विंडोज XP अशा प्रकारचे शब्द आपण ऐकत असतो. ह्या कम्प्युटरचे व्हर्जन्स आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण अशा प्रकारच्या विंडोज मायक्रोसॉफ्टच्या मार्फत वापरत असतो. मायक्रोसॉफ्ट मध्ये आपण बघितलं की पॉवर पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक्सेल आहे आणि वर्ड आहे. इतर बऱ्याचशा गोष्टी ह्यांनी मायक्रोसॉफ्टने तयार केलेल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे मालक आपल्याला माहिती आहेत बिल गेट्स आहेत आणि त्यांनी फार मोठी क्रांती या कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये केलेली आहे. याच्या पूर्वीच्या 2 सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट वर्ड कशा प्रकारे वापरलं जातं किंवा आपण आपल्या नोट्स जर काढायचे असतील किंवा काही लिखाण करायचं असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात आणि त्याच्या मार्फत आपलं डॉक्युमेंट कसं चांगलं होईल, दिसण्यासाठी प्रेझेंटेशन कसं चांगलं होईल याची सुद्धा आपण काळजी त्या मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरताना घेत असतो. इक्वेशन्स इन्सर्ट करायचे असतील तर कशा प्रकारे इन्सर्ट केली जातात किंवा फॉर्म्युले लिहायचे आहेत किंवा समजा सिम्बॉल्स टाकायचे असतील तरी सुद्धा अशा प्रकारची विविध ऑप्शन्स आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरताना दिसली होती. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील, आपण डेटा नेहमी टॅब्युलर फॉर्म मध्ये स्टोअर करत असतो, तर अशा प्रकारे त्या डेटावर प्रोसेस करून फॉर्म्युल्यांच्या साहाय्याने आपण वेगळ्या प्रकारची बिल्स कशा प्रकारे बनवू शकतो त्याविषयी सुद्धा थोडंफार नॉलेज आपण मागच्या सेशनमध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या मार्फत घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की PDF म्हणजे काय किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कशा प्रकारे केलं जातं. कारण आपण जे आता AS विद्यालयाचं ऍप इथे पाहत आहोत त्याच्यामध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या साहाय्याने आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत आणि आपल्याला विविध गोष्टींची माहिती या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मार्फत आपल्याला दिली जात आहे. चला तर मग पाहूया माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 10वा लेसन प्रगतीची नवी दिशा आणि त्याच्यामधील 5वा सेशन. इथे पहा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटच्या लोगोवर आयकॉनवर क्लिक करतो त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसत असते. क्लिक टू ऍड टायटल किंवा क्लिक टू ऍड सबटायटल अशा प्रकारे आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड्स बनवू शकतो. आणि याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये आपण स्लाइड शो सुद्धा करू शकतो. याला एक टायमिंग देऊन ऑटोमॅटिक आपण वेगळ्या प्रकारच्या स्लाइड्स बघत असतो. वेगळ्या मोठ्या मोठ्या ऑफिसेस मध्ये किंवा सर्वच ठिकाणी आता जे प्रेझेंटेशन दिलं जातं ते पॉवर पॉइंट मध्ये बनवलं जातं. याच्यामध्ये आपण इमेजेस इन्सर्ट करू शकतो किंवा इतर गोष्टी जसे फॉर्म्युलेज किंवा इक्वेशन सुद्धा इन्सर्ट करू शकतो, सिम्बॉल सुद्धा टाकू शकतो. अशा प्रकारे आपलं जे डॉक्युमेंट आहे ते अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटच्या मार्फत बनवू शकतो. इथे पहा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ओपन करताना कशा प्रकारे आपल्याला सादरीकरण करायचं आहे बघा. डेस्कटॉपवर आपल्याला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा लोगो दिसतो. त्या आयकॉनवर हा आयकॉन जो दिसतो त्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ज्या घटकावर आधारित प्रेझेंटेशन बनवायचे आहे त्या घटकाशी संबंधित मजकूर किंवा म्हणजे काही लिहिण्यासारखं काही असेल तर चित्रे किंवा दोन्ही आपणाकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण कशा प्रकारचा मजकूर बनवतोय. जसं की आपण आता AS विद्यालयाचं ऍप जे पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण जी स्क्रीन घेतलेली आहे ती आपल्याकडे तयार स्क्रीन आहे आणि त्याच्यानंतर कॅमेऱ्याच्या मार्फत आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत. म्हणजे या गोष्टी आपल्याकडे तयार असायला हव्यात. फाईल टॅब मध्ये न्यू हे ऑप्शन आपण निवडलं की ब्लँक स्लाइड आपल्याला मिळत असतात. प्रेझेंटेशन नुसार आपल्याला हवी तशी स्लाइड आपण निवडता येते. म्हणजे बऱ्याच प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये मिळतात आणि आपल्याला जी योग्य वाटेल त्या प्रकारची स्लाइड आपल्याला घ्यायची आहे आणि
आणि त्यानुसार आपल्याला हे प्रेझेंटेशन बनवायचं असतं. आता निवडलेल्या स्लाइडवर आपण आवश्यक ती माहिती टाईप करून त्याच्यात चित्र इन्सर्ट करायचे, जे की पिक्चर्स आहेत ते आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत. डिझाईन टॅबच्या सहाय्याने स्लाइडला आपण डिझाईन सुद्धा करू शकतो. म्हणजे ती मोर अट्रॅक्टिव्ह बनवायची असेल तर आपल्याला त्याला डिझाईन करणं खूप गरजेचं आहे. ते डिझाईन टॅबच्या सहाय्याने आपण करू शकतो. ॲनिमेशन्स टॅबच्या सहाय्याने स्लाइडला ॲनिमेशन देऊन स्लाइड शो करू शकतो. म्हणजे आपण बघतो काही कार्टून्स आपल्याला घरी दिसत असतात, टीव्हीवर आपण बघत असतो, तर ते ॲनिमेशन सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या सहाय्याने बनवू शकतो आणि आपलं प्रेझेंटेशन आहे ते जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह कसं बनवता येईल ते आपण इथे पाहू शकतो आणि आपल्याला हवं तसं प्रेझेंटेशन बनवू शकतो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, पॉवर पॉईंट क्लास म्हणजे अशी स्क्रीन तयार केलेली आहे. त्याच्यावर बघा तुम्हाला वेगळ्या प्रकारची माहिती दिसत आहे. जसं की आपल्याला कोणता फॉन्ट पाहिजे, तो बोल्ड, इटॅलिक किंवा अंडरलाईन केलेला हवा का, किंवा अप्पर केस, लोअर केस अशा प्रकारे स्मॉल लेटर्स किंवा अप्पर केस हवी असेल तर आपल्याला मोठी कॅपिटल लेटर्स मिळू शकतात. आपण कलर कोणताही फिल करू शकतो. वेगळ्या प्रकारचे शेप आपण इथे घेऊ शकतो. हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. शेप मध्ये फिल करू शकतो आणि काही गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या असतील तर फाइंड सुद्धा करू शकतो. हे होमच्या मार्फत ह्या टायटल खाली आपण ह्या गोष्टी बघू शकतो. इन्सर्ट मध्ये आपण टेबल इन्सर्ट करू शकतो. रोज आणि कॉलम्स किती आहेत त्या सुद्धा बघू शकतो. डिझाईनच्या मार्फत वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स अवेलेबल असतात, त्या सुद्धा आपण इन्सर्ट करू शकतो. ॲनिमेशन्स च्या सहाय्याने वेगळ्या प्रकारची ॲनिमेशन्स, जसं की मॅथ्स मध्ये काही तुम्हाला सर्कल किंवा रेक्टँगल दाखवायचे असतील तर ती कशा प्रकारे ड्रॉ करावी लागतील त्याचा ॲनिमेशन्स आपण इथे करू शकतो. स्लाइड शोच्या मार्फत ऑटोमॅटिक त्याला आपण टायमिंग दिलं की स्लाइड शो सुद्धा होऊ शकतो. रिव्ह्यू किंवा व्ह्यू त्याला फॉर्मॅटिंग करू शकतो. अशा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये करू शकतो. ते बरेचसे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत आणि त्या ऑप्शन नुसार आपण हवी ती फाईल बनवू शकतो. एकदा फाईल बनवून झाली की आपण त्या फाईलला सेव्ह केल्यानंतर पुढे कधीही ती फाईल आपण पाहू शकतो. म्हणजेच अशा प्रकारे जर आपल्याला प्रेझेंटेशन करायचं असेल तर हा एक योग्य पर्याय आहे, तो म्हणजेच मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नुसार आपल्या मनातील विचार आपण समोरच्या माणसाच्या मनावर बिंबवू शकतो. त्यांच्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे चित्रांच्या मार्फत ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला जास्त प्रमाणात अट्रॅक्ट करत असतात आणि त्या अट्रॅक्टिव्ह बनवण्याचं काम आपण ह्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नुसार करत असतो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रकारच्या आपल्याला विंडोज दिसत आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे जो डेटा असेल, आपण काही फाईल बनवली असेल तर आपण PDF फॉर्मॅटमध्ये कन्वर्जन करू शकतो, म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. आता ह्या फाईल पाहण्यासाठी किंवा प्रिंट काढण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे ॲक्रोबॅट रीडरच्या मार्फत आपण PDF फाईल बनवत असतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला राईट साईडला बघा इंटरनेट एक्सप्लोरर म्हणजे ई आणि त्याच्या भोवती एक सर्कल दिसतंय. पीडीएफचा सिम्बॉल आपल्याला PDF आणि जो सिम्बॉल काढलेला नंतर ॲडोब चा सिम्बॉल आहे तो. तर अशा प्रकारे PDF फाईल बद्दल आपण बघितलेलं आहे. आता इंटरनेट एक्सप्लोररच्या मार्फत आपण हे एक सर्च इंजिन आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्याद्वारे इंटरनेटवर जी माहिती आहे, समजा आपल्याला कोणताही किल्ला पाहायचा असेल, उदाहरणार्थ रायगड किल्ला जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्याच्याविषयी माहिती हवी असेल तर इन्फॉर्मेशन अबाउट रायगड फोर्ट किंवा आजकाल इतर लँग्वेजेस मध्ये सुद्धा इंटरनेट एक्सप्लोररच्या मार्फत आपण माहिती मिळू शकतो. तर त्याच्यामध्ये जेवढी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला त्या क्लिकवर उपलब्ध असते आणि त्याच्या मार्फत आपण तिथल्या माहितीचा इतिहासाबद्दल माहिती मिळू शकतो. म्हणजे आजकाल कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवणं खूप सोपं झालेलं आहे. गुगल सारखं सर्च इंजिन आहे. समजा आपल्याला एखाद्या विद्यापीठाची माहिती हवी असेल तर विद्यापीठाची माहिती सुद्धा आपल्याला इथे स्टोअर केलेली असते. आणि आजकाल माहिती आपल्याला GPS मार्फत आपल्याला कुठेही जायचं असेल तर कोणाला विचारायची गरज नाही. GPS जर लावलं इंटरनेट एक्सप्लोररद्वारा किंवा गुगल सर्चद्वारा तर आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोहोचू शकतो. म्हणजे जवळचे रस्ते सुद्धा आपल्याला दिसू शकतात. म्हणजे मॅप मार्फत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटरनेट एक्सप्लोररच्या मार्फत आपण बघू शकतो. म्हणजे सर्च इंजिन जे आहे त्या सर्च इंजिनच्या मार्फत आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवू शकतो. तर अशा प्रकारे या सर्च इंजिनचा आणि PDF फॉर्मॅट तयार करण्यासाठी ॲडोब ॲक्रोबॅट रीडरचा आपण वापर करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या 5व्या सेशनच्या अंती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं तयार करायचं आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करताना कोणकोणत्या प्रकारचे ऑप्शन्स आपण वापरू शकतो आणि तयार झालेली फाईल सेव्ह करून आपण आपल्या आयुष्यामध्ये ती कधीही ओपन करू शकतो. जर आपण कम्प्युटर फॉर्मॅट केलेला नसेल त्या फाईल तशा राहतात.
किंवा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मार्फत आपल्या मनातील विचार आपण समोरच्या माणसाच्या मनावर बिंबवू शकतो. जसं की आपलं एखादं प्रोडक्ट असेल, ते प्रोडक्ट सुद्धा आपण आपलं प्रोडक्ट किती चांगलं आहे, कशा प्रकारे चांगलं आहे ते समोरच्या माणसाला सांगण्यासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हा फार उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की ॲक्रोबॅट रीडरच्या मार्फत PDF फाईल म्हणजे जर प्रिंट काढायचे असतील किंवा डॉक्युमेंट्स रीड करायचे असतील तर आपल्याला PDF म्हणजे त्याचं फॉर्मॅटिंग करावं लागतं आणि त्यानुसार आपण ते करत असतो. त्याचप्रमाणे इंटरनेट एक्सप्लोररच्या मार्फत हे एक सर्च इंजिन आहे. सर्च इंजिनच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण जे टाईप केल्यानंतर मिळू शकते. आजकाल गुगल सर्च इंजिन जे आहे त्याच्यामध्ये आपण बोलून सुद्धा म्हणजे माईकचा वापर करून सुद्धा अशा प्रकारची माहिती मिळू शकतो. म्हणजे टाईप करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे अपडेटेड व्हर्जन्स आता यायला लागलेले आहेत. माहितीचा भरपूर प्रमाणात साठा आपल्याला या कम्प्युटरद्वारे मिळत आहे आणि आपलं जीवन त्याच्यामुळे सुजलाम सुफलाम होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घरबसल्या करू शकता. याच्यामध्ये विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, मराठी, हिंदी, कम्प्युटर किंवा इंग्लिश हे विषय आपल्याला शिकवले जातात आणि याचं मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन आमच्या तज्ञ शिक्षकांमार्फत घर बसल्या आपल्याला मिळू शकतं. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.